तर राज्यभरामध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह आहे। एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली। तर त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा जय महाराष्ट्र सोबत बातचीत केलेली आहे। नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। खासदार श्रीकांत शिंदे यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे, ती सुद्धा पाहूयात। आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि देवीचा आगमन सोहळा आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला पाहायला मिळतोय। आणि याच उत्साहात सहभागी होण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, आजपासून देवीचा उत्सव साजरा होतोय, काय नेमकं मागण्या आहे देवीकडे असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय शुभेच्छा असतील? आजपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होते आणि टेमिनाक्या वर्ष आपल्या ठाण्याच्या देवीचं आज आगमन सोहळा आहे। मी त्यानिमित्ताने सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गेले 48 वर्ष हा उत्सव दिघे साहेबांनी 48 वर्षापूर्वी हा उत्सव सुरू केला आणि आज देखील त्याच उत्साहामध्ये हा उत्सव सुरू आहे। सर, मागील वर्षभरापासून अनेक संकट महाराष्ट्राने काय देशाने अनुभवलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर असेल, पहलगाम हल्ला असेल, या सगळ्या संकटातून मुक्त होण्यासाठी देवीकडे काय मागणं असेल? नेहमीच देवीकडे काही मागायला लागत नाही, तिला सगळं माहिती असतं आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला सगळ्या संकटातून जे आहे सुखरूप बाहेर काढण्याचं काम जे आहे हे देवी जे आहे ते नेहमी करत आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनयन शर्माचा कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।